गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। साहेबांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दृष्टिकोनातून शिवसेनेमध्ये आज या ठिकाणी प्रवेश करत आहे। या ठिकाणी सांगोला सोलापूर जिल्ह्यातून आलेल्या या मंडळीचा या ठिकाणी शिवसेनेत आदरणीय साहेबांच्या हस्ते शुभ हस्ते या ठिकाणी प्रवेश होतोय। महाराष्ट्राच्या राजकारणातील एका घडामोडीत प्रवेश होत आहेत रवी भाऊ सुभाष मेटकरी यांच्या उपस्थितीत काल सांगोला आणि बार्शी तालुक्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला। सांगोलाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे सोलापूर जिल्ह्यात पक्षाची ताकद अधिक वाढल्याचे दिसून येत आहे। वैराग नगरपंचायत बार्शी तालुक्यातील वैराग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुजाता डोळसे आणि उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्यासह 15 नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। धनगर समाज सांगोला भागातील धनगर समाजाचे नेते तथा सरपंच रविकांत मेटकरी यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह पक्षात प्रवेश केला। उबाटा गट व इतर पक्ष बार्शी येथील उबाटा गटाचे माजी उपशहर प्रमुख दीपक पाटील आणि बहुजन हक्क अभियानाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला। उपस्थिती या सोहळ्याप्रसंगी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार निलेश राणे, आमदार प्राध्यापक मनीषा कायंदे, माजी आमदार शहाजीबापू पाटील, शायना NC यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगोला तालुक्याच्या राजकारणात धनगर समाजाचे नेते तथा सरपंच रविकांत मेटकरी यांचा शिवसेना पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात असून यामुळे माजी आमदार शहाजीबापू पाटील समर्थकांचा उत्साह आणखी वाढला आहे। अरे बाबा ढकलाढकल करू नका रे। सांगोला विधानसभेच्या वतीने रविभाऊ सुभाष मेटकरी, बंडूमामा मोठे, जिल्हा परिषद सभापती मनोज ढोबळे, उद्योगपती सांगोला, संजय शेजाळ, चिंचोली माजी ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब मेटकरी, ग्रामपंचायत सदस्य शिरभावी, दत्ता सावंत, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, सुरेश नारनावर, सरपंच महिम मोहन। असं ओरडू नको रे।